राज्यातल्या अनेक भागामध्ये पावसाला सुरुवात झाली. नेमका हा पाऊस राज्यामध्ये कशा प्रकारे सुरू आहे हे सगळं जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत पुणे IMDचे SD सानप सर आहेत. सर, कालपासून अनेक भागात पावसाला सुरुवात झाली. कशा प्रकारचा पाऊस आहे, कुठल्या भागात आणि काय स्थिती आहे सध्या? मान्सून परत एकदा सक्रिय होताना आपल्याला दिसतोय आणि मान्सूनचे वारेसुद्धा तीव्र गतीने कोकण किनारपट्टीवरून वाहताना दिसत आहेत. या परिस्थितीमध्ये कोकण किनारपट्टी त्याचबरोबर घाटमाथ्यांवर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद गेल्या 24 ते 48 तासांमध्ये झालेली दिसून आली. त्याचबरोबर इंटेरियर महाराष्ट्रामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला होताना दिसतोय. एस्पेशली जे रेन शॅडो एरियाज आहेत किंवा पर्जन्यछायाचा जो प्रदेश आहे, ज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र असेल, मध्य महाराष्ट्राचा बहुतांश भाग, त्याचबरोबर मराठवाडा आणि विदर्भातील पश्चिमेकडचा भाग, इकडे सुद्धा पावसाने हजेरी लावलेली आहे. परंतु तुलनेने पाऊस कमी आहे, पण मागच्या आठवड्याच्या तुलनेमध्ये पावसाचं प्रमाण हळूहळू वाढताना दिसतं आहे आणि अशीच परिस्थिती येणाऱ्या काही दिवसांमध्ये राहण्याची शक्यता आहे. कारण 3 तारखेला एक कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरामध्ये तयार होताना दिसतं आहे. त्यावेळेस मुसळधार पावसाची शक्यता आहे. आत्तासुद्धा कोकण, गोवा आणि घाटमाथ्यांवर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होताना दिसतो आहे. पण 3 तारखेनंतर जो हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला रेन शॅडो एरियाजमध्ये जसं मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये दिसून येत होता, त्यामध्ये सुद्धा आता वाढ होताना दिसेल आणि तो सर्वदूर असेल असं आपण पूर्ण राज्यात ही पावसाची अवस्था सध्या चांगली आहे. नक्कीच असं आपण म्हणू शकतो. सर, एकूणच पाहिलं तर जूनमध्ये जो पावसाने धडी दिली होती ती जुलैमध्ये असणार आहे का, किंवा तो कसा असेल? आत्ता तरी येणारे 5 ते 7 दिवस सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर चे अपडेट आपण देऊ. सध्या तरी अशीच परिस्थिती आहे. सर, आम्हाला नकाशाच्या माध्यमातून राज्यात पाऊस कुठं कसा आहे हे जरा सांगा. येस. आत्ता जर बघितलं, जसं मी सांगितलं की मान्सूनचे वारे जे आहे ते परत एकदा सक्रिय झालेले आहेत आणि आपण बघू शकतो की अरबी समुद्र, त्याचबरोबर महाराष्ट्रातील बहुतांश भाग किंवा सदर्न पेनिन्सुलर इंडिया या रिजनवर मान्सूनचे वारे सक्रिय आहेत आणि या सॅटेलाईट इमेजरीवरून आपण क्लिअरली बघू शकतो की वारे स्ट्रॉंग असल्यामुळं अरबी समुद्र, त्याचबरोबर कोकण किनारपट्टी आणि महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरणाबरोबरच बहुतांश ठिकाणी पाऊस पडतो आहे आणि जास्त पावसाची जी तीव्रता आहे ती कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यांवर आहे. सर, पुढचे 3 ते 4 दिवस पावसाचे कसे असणार आहेत किंवा काय परिस्थिती आहे? राईट. कोकण आणि गोवामध्ये कोकण किनारपट्टी, गोवा आणि घाटमाथे इथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. आता आपण इथं जर बघितलं तर येणाऱ्या 5 दिवसांचा फोरकास्ट दिला गेलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण बघू शकतो की सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई आणि पालघर इथे इथं रेड अलर्ट आहे. रत्नागिरीला इतर ठिकाणी बघू शकतो ऑरेंज अलर्ट आहे आणि घाटमाथे जे आहे पुणे, सातारा आणि कोल्हापूरचे, तिथेसुद्धा ऑरेंज अलर्ट आहे. महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी येलो अलर्ट आहे. तो काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्यासाठी आहे, तर काही ठिकाणी मुसळधार पावसासाठी आहे. आणि पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आपण बघू शकतो की ऑरेंज अलर्ट आहे आणि तो विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्यासाठी दिला गेलेला आहे. दुसऱ्या दिवशीसुद्धा तशीच परिस्थिती आहे. पुण्याचे येणारे म्हणजे 2, 3 आणि 4 पुण्याचे जे घाटमाथे आहे तिथे रेड अलर्ट दिला गेलेला आहे आणि कोकण किनारपट्टीमध्ये बऱ्याच ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे. तर रायगड आणि मुंबईचे लगतचे जे क्षेत्र आहे तिथे आपण रेड अलर्ट बघू शकतो. त्यानंतर 4 तारखेला अजून जर बघितलं आपण तर जे पुण्याचे घाटमाथे आहे तिथे रेड अलर्ट आहे. त्यानंतर ठाणे, मुंबई, रायगड इकडे रेड अलर्ट दिला गेलेला आहे आणि इतर ठिकाणी आपण जर बघितलं 3 आणि 4 तारखेला तर मध्य महाराष्ट्राचा काही भाग सोडला तर पूर्व आणि पश्चिम भागामध्ये किंवा विदर्भामध्ये सुद्धा येलो अलर्ट दिला गेलेला आहे आणि अशी परिस्थिती आपल्याला पुढं अजून इम्प्रूव्ह होताना दिसेल आणि तसे अपडेट्स आपण देऊ. सर, पुढचे काही दिवस खरं तर 3 ते 4 दिवस पुण्यासह राज्यामध्ये पाऊस चांगला आहे. पुण्याचा विचार करायला गेलं तर गेले काही दिवसापासून पाऊस म्हणावा तसा होत नाही आहे. काय कारण असतं? पुण्याचे जे घाटमाथे आहे तिथे मागच्या 48 तासांपासून चांगल्या पावसाची नोंद होताना आपल्याला दिसते. पुणे शहरामध्ये आपण सुद्धा पुणे शहराने किंवा पुणे डिस्ट्रिक्टचा पूर्वेकडचा जो भाग आहे पूर्वेकडचा जो भाग आहे तो रेन शॅडोमध्येच येतो. त्यामुळं आपल्याकडे येता येता ढगांमधली आर्द्रता कमी झालेली असते आणि त्यामुळं ढगाळ वातावरणच बऱ्याचदा आपल्याला बघायला मिळतं किंवा फक्त हलक्या ते मध्यम स्वरूपाचाच पाऊस होताना दिसतो आहे. त्यामध्ये अजून थोडीशी वाढ होताना दिसेल येणाऱ्या 4 ते 5 दिवसांमध्ये.
नक्कीच आपण पाहतोय की येणारे 4 ते 5 दिवस राज्यातील अनेक भागामध्ये पावसाची चांगली शक्यता जी आहे ती हवामान खात्याकडून वर्तवलेली आहे. त्यामुळं येणारे 4 ते 5 दिवस राज्यातील काही भागात रेड अलर्ट, काही भागात ऑरेंज अलर्ट ही हवामान विभागाने दिलेला आहे. कॅमेरामन किरण काजळेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.